आपल्या लक्षात आलं असेल की माननीय वनमंत्री महोदय दादा, तुमचा जो बोलण्याचा रोख आहे तो आपली फॉरेस्ट जंगल किती आहे, फॉरेस्ट जंगल किती आहे आणि त्याच्यामध्ये वणवे लागतात नाही लागतात त्याच्यावर काय आम्ही उपाययोजना करतो याच्यावर आपण उत्तर देत आहे। परवानच्या दिवशी पण अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये आपण ह्या दोन प्रश्नांना भरपूर वेळ दिला, भरपूर चर्चा झाली। पण अध्यक्ष महोदय मी एवढ्या करता उभा राहिलो, मंत्री महोदयांचं आता एक विधान, हे विधान थोडंसं जे जाणीवपूर्वक वणवे लावतात यांना प्रोटेक्ट करणारं विधान आपलं ठरलंय। काय ठरलंय की कोकणामध्ये जे लोक शेती करतात आणि शेती करत असताना निष्काळजीपणामुळे वणवे जातात अशा पद्धतीचं विधान आपलं आहे। अध्यक्ष महोदय आता शेती कोण करतच नाही। पूर्वी शेतकऱ्यांच्या लावलेल्या त्या भाजावण ज्याला म्हणतात, भाजावण केल्यामुळे कोकणामध्ये रोप चांगलं येतं असा एक समजपण आहे आणि वस्तुस्थिती पण आहे। पण आता भाजावण कोण करत नाही दादा, आणि भाजावण केल्यामुळं वणवे गेलेले नगण्य आहेत, नगण्य। हे वणवे लावणारी एक विकृती आहे। दिवाळी झाली रे झाली की गवत ओलं सुकं असतानाच एक काडी टाकायची आणि संपूर्ण ही जलसंपदा आहे, निसर्ग संपदा आहे, ही भस्मसात करायची। तुम्ही तुमचं फॉरेस्ट जंगल सेव्ह करताय, हा तुमच्या अधिकार कक्षाच्या बाहेरचा प्रश्न आहे, हेही मला माहिती आहे, कारण खासगी जंगलामध्ये वणवे लागतात अध्यक्ष महोदय। आणि म्हणून परवानच्या दिवशी जे आम्ही आग्रह धरला होता, मी असतील बाकीचे सदस्य असतील त्यांनी आग्रह धरला होता की याकरता म्हणून जे जाणीवपूर्वक वणवे लावतात त्याच्याकरता महसूल विभाग, तुम्ही आणि कृषी विभाग एकत्र बसून या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाई करण्याकरता म्हणून जो कायदा अस्तित्वात नाही तो कायदेशीर कायदा तुम्ही निर्माण कराल का? परवानच्या उत्तरामध्ये नियम 1927 चा कायदा तुम्ही सांगितलात, तो 1927 चा कायदा काय हे मला माहित नाही, मी सांगितलं। आणि म्हणून फॉरेस्ट मध्ये असलेल्या जंगलला लागलेल्या वणव्यावर तुम्ही कंट्रोल करताय, तुमच्या खात्याचे लोक काळजी घेतायत, पण त्याच्या बाहेर 1% फक्त फॉरेस्ट लँड आहे तुमची, त्याच्या बाहेर वणवे लागतायत। त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आपल्या लक्षात आला माझ्या आपल्या त्याच्यावरून की सरकारनं काहीतरी या संदर्भात कायदा करण्याची अध्यक्ष महोदय गरज आहे, तरच हे कंट्रोल होईल, नाही तर कंट्रोल होणार नाही। आपण हस्तक्षेप करावा। मंत्री महोदय आपण दिलेलं उत्तर हे एकूण उपाययोजना संदर्भातलं होतं। त्यांचा स्पेसिफिक प्रश्न आहे की खासगी वन म्हणजेच प्रायव्हेट फॉरेस्टमध्ये अशी घटना वारंवार होऊ नये याकरता कायद्यात आपण काय तरतूद आणू शकतो का, या संदर्भात आपण थोडक्यात उत्तर द्यावं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव यांनी या ठिकाणी प्रिव्हेन्शन म्हणजे आग लागूच नये आणि लावणाऱ्या लोकांना जर त्या ठिकाणी दहशत निर्माण झाली तर पुढे अन्य घटक सावध होतील। आपण 1962 चा कायदा आहे, त्या कायद्यामध्ये निश्चितपणे सुधारणा करण्याचं मनामध्ये आहे, परंतु ज्या वेळेला ड्रॅस्टिक ऍक्शन घेतली जाते त्याला पुन्हा काही अज्ञान लोकांच्यावर गुन्हे दाखल झाले अशा प्रकारची सुद्धा ओरड होण्याची शक्यता आहे। म्हणून तो कायदा करताना निश्चितपणे विचार करूनच तो केला जाईल, परंतु आपल्या मनामधली जी भावना आहे की जे निष्कारण वनाला आग लावणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी दहशत निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारची निश्चितपणे भूमिका घेतली जाईल। मंत्री महोदय याच्यात एकच सूचना अशी आहे, आपलं जे फॉरेस्ट प्रोटेक्शन ऍक्ट आहे, वनसंरक्षण कायदा जो आहे, त्यात खासगी वनात वन इतर कुठच्याही कामासाठी ती जागा वापरता येत नाही। ते असताना त्यात तुम्ही जर अधिक एक तरतूद टाकली की त्या जागेत असणारी वनसंपदा जेवढी आहे त्याचं जतन करायची जबाबदारी ही संपूर्णपणे त्या जमीन मालकाची असेल आणि त्यात जर का जाणीवपूर्वक जर का काय नुकसान झालेलं आढळून आलं तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा घेण्यात येण्यासंदर्भातली तरतूद ही कायद्यात कशी इंट्रोड्यूस करता येईल, कशी आणता येईल या संदर्भात शासनाने विचार करावा। होय अध्यक्ष महोदय, खाजगी वने असलेल्या परिसरामध्ये आग लागली तर त्या ठिकाणी त्या जमीन मालकाला जबाबदार धरण्याच्या अनुषंगानं काय
तरतूद करता येईल याचा निश्चितपणे अध्यक्षमध्ये विचार करू. बोला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.